नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। राज्यामध्ये आता पुन्हा राजकीय भूकंप येणार अशी चर्चांना उधाण आलेलं आहे। तर त्याच्याच विषयीची माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर जसे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून 40 आमदार घेऊन नवीन पक्ष जे आहे तर त्यांचं स्वतःच पक्षाचं स्थापना केली असं म्हणता येईल। त्यानंतर बंड करून जे आहे तर ते नवीन वेगळे झाले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विभाजनी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 पक्ष झाले आणि आता जे आहे तर शिंदे गटातीलच उदय सामंत जे आहेत तर ते आता बंड करणार असल्याचं जे आहे तर चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातली ही माहिती असणारा बातमीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। राजकीय स्फोट होणार असं म्हटलेलं आहे। संजय राऊत जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे तर त्यांनी म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरेला सोडून शिंदेनी जे पक्ष जे आहे त्याची बंड करून वेगळा पक्ष जे आहे तर त्यांचा दावा केला होता आणि शिंदेला मागे टाकून उदय सामंत पक्ष स्थापणार असं विधान आता संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। या चर्चेला उधाण आलेलं आहे। पुन्हा पक्षफुटी, पुन्हा आमदार पळवणार का असंही आता लोकांच्या मनामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। अशा चर्चा होऊ लागल्या आहेत की शिंदेचे 20 आमदार घेऊन उदय सामंत पक्ष फोडणार आणि बीजेपी मध्ये समाविष्ट होणार आहेत असंही आता या चर्चेतून पुढे येत आहे। परंतु याच्यावर प्रतिक्रिया देत उदय सामंत जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं स्पष्ट मत सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे सोबतचे माझे संबंध राजकारणाव्यतिरिक्तही आहेत। कोणीही आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नये किंवा फोडण्याचा प्रयत्न करू नये आणि केविलानक प्रयत्न जो आहे तर तो यशस्वी होणार नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी आपला टोला जो आहे तर ज्यांनी यावर विधान केलेलं आहे त्यांना लावलेलं आहे। तर हे जे आहे पक्षफुटी संदर्भातलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच। परंतु आता उदय सामंत यांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर त्याच्या संदर्भातली ही माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते। तर ही बातमी होती लेटेस्ट। तर तुम्हाला ही बातमी संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि फॅमिली मित्रमंडळीपर्यंत शेअर करा। धन्यवाद।